शॉकिंग डेथ भाग 21। मी कोर्टात ज्युरी समोर उभा होतो। डिस्ट्रिक्ट वकील प्रश्न विचारायला उभा राहिला। त्यानं टीव्ही सेट बद्दल विचारलं। मी त्यांना आवश्यक तेवढं सांगितलं। बैठकीत गेल्यावर डेलेनी कसा पडलेला होता, स्टीलचा क्रू ड्रायव्हर त्याच्या हाताजवळ कसा आढळला व त्याने काय केलं असेल जेणेकरून त्याला शॉक लागला असावा याचं वर्णन मी केलं। मग त्यानं मला ग्लास बद्दल विचारलं। यावेळी मात्र ज्युरी सतर्क होऊन माझ्याकडे पाहत होते। डिस्ट्रिक्ट वकील म्हणाले, मला वाटतं टीव्ही सेट संबंधी मिस्टर हर्मस व तुम्ही दोघांनी काही संभाव्य प्रयोग केले हे पाहण्यासाठी की डेलेनीचा हात सेटचे मागील स्क्रू काढू शकला असेल का। तुम्ही ज्युरीला या प्रयोगासंबंधी सांगावं मिस्टर रीगन। मी सांगू लागलो। मिस्टर हर्मस या मताचे होते त्या प्रयोगाचे त्यावेळी की डेलेनी कमरेखालील लकव्यामुळे निरुपयोगी होता, त्यामुळे त्याचे हात मागील पाठीच्या स्क्रूपर्यंत पोहोचणं अशक्य होतं। त्याने मला प्रयत्न करायला सांगितला। मी प्रयत्न केला पण मला खालच्या स्क्रूपर्यंत जेमतेम पोहोचता आलं, पण स्क्रू मागे काढता आले नाही। आणि हे खरं आहे की नाही की हर्मसनं तुम्हाला दोरीनं छातीपाशी कसून बांधून खुर्चीला जकडून ठेवलं तेव्हा तुम्ही सेटच्या मागील स्क्रूपाशी प्रयत्न करूनही पोहोचू शकला नाही, स्क्रू ड्रायव्हर पाशी सुद्धा हात पोहोचू शकला नाही। होय, हे खरं आहे। मी प्रयत्नपूर्वक गिल्डाकडे पाहण्याचा मोह टाळून म्हणालो। माझ्या उत्तरानं डिस्ट्रिक्ट वकिलाचं समाधान झालं नव्हतं, म्हणून त्याने हीच गोष्ट वेगळ्या शब्दात विचारली। त्याचा प्रयत्न असा होता की ज्युरीवर असाच प्रभाव पडावा की अशा परिस्थितीत डेलेनीचा हात स्क्रू ड्रायव्हर पर्यंत पोहोचणं खरंच अशक्य आहे। शेवटी त्यानं समाधान झालेलं दिसलं। त्याला हवा तो प्रभाव ज्युरीवर पडला होता। तो काही पावलं मागे सरकून मग आपल्या ठिकाणी जाऊन बसला। ओके मिस्टर रीगन, एवढे पुरे। आणि त्यानेही हंटकडे पाहिलं, पण जागीच उभं राहून हंट म्हणाला, मला सध्या कोणताही प्रश्न विचारायचा नाही, मी यांना नंतर बोलवेन। मला साक्षीदाराचा कठडा सोडून पुन्हा 1 तासासाठी साक्षीदाराच्या खोलीत जायला सांगितलं। यावेळी सोबत कुणी नव्हतं। नंतर मला सोबत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून कळालं की माझी साक्ष झाल्यावर हर्मसला साक्षीला बोलावून मला जे प्रश्न विचारले तेच त्याला विचारण्यात आले होते। यातून एकच गोष्ट सिद्ध झाली, डेलेनीला खुर्चीत बसून स्क्रू काढता आले नाही। याचा अर्थ डेलेनी विजेच्या शॉकनं मेला नाही व हीच गोष्ट गिल्डाच्या विरोधात जाणारी ठरणार होती। दुपारी 4 वाजता मला कोर्टरूम मध्ये पुन्हा बोलवण्यात आलं। यावेळी वातावरण सौम्य वाटत होतं। साक्षीदाराच्या कठड्यात आमच्याबरोबर बसलेला तो भारदस्त व रुबाबदार लठ्ठ माणूस उभा होता। त्याने हंटला सांगितलं की त्याचं नाव हेव्हरी स्टडलेया असून तो एक मणक्यांचा स्पायनल कॉर्ड विकारांचा तज्ज्ञ आहे। हंटनं त्याला विचारलं, ब्ल्यू जे केबिन मध्ये राहणारा मिस्टर डेलेनीला आपण ओळखता? होय, मी त्याला बरेच दिवस ट्रीटमेंट दिली होती। त्याच्या मणक्याला जी दुखापत झाली त्यामुळे त्याला लकवा झाला व परिणामी कमरेखालील भाग निकामी झाला आहे। कारमध्ये बसलेल्यांना जेव्हा असा अपघात होतो तेव्हा असंख्य लोकांना कमरेखाली लकवा होतो, असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे। ही एक अपघातग्रस्तासाठी सामान्य गोष्ट आहे। यावर हंट म्हणाला, डिस्ट्रिक्ट वकिलानं या मुद्द्यावर बराच उहापोह केला आहे, पण माझ्या अशिलाच्या दृष्टीने एक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे। वकिलांनी असं म्हटलंय की डेलेनी कमरेखालून अधू होता, त्यामुळे तो व्हीलचेअरवर बसलेला असतानाही वाकून टीव्ही सेटच्या मागील पाठीचे खालचे स्क्रू काढू शकत नाही। डॉक्टर, मला ही गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्यायची आहे, त्यामुळे डॉक्टर मला सांगा की व्हीलचेअरमध्ये बसलेल्या डेलेनीला मागील पाठीचे भाग 2 स्क्रू काढणं शक्य होतं की नव्हतं? डॉक्टर, हा कळीचा मुद्दा आहे, यावरच केसचा डोलारा आहे, तेव्हा हा कळीचा मुद्दा ज्युरीला कळेल अशा स्पष्ट भाषेत करून सांगा। माझ्या मते स्पष्टच सांगायचं तर खुर्चीत बसून डेलेनीला हे स्क्रू काढणं केवळ अशक्य आहे, किंवा होतं म्हणा हवं तर। अशक्य या शब्दावर जोर देत डॉक्टरांनी आपला कणा ताठ ठेवून सांगितलं। डॉक्टर स्टेडलनं जे नकारात्मक उत्तर दिलं त्यामुळे कोर्टभर कुजबुजीची एक लहर फिरली। ज्युरी सुद्धा न बोलता आश्चर्य व्यक्त करीत एकमेकांकडे पाहत होते। डिस्ट्रिक्ट वकिलाला वाटलं की हंट स्वतःच्याच पिंजऱ्यात अडकला, त्यामुळे हास्याची जी लाट उसळली ती आवरायला जज साहेबांना लाकडी ठोकळा आपटून वातावरण शांत करावं लागलं। परंतु हंट मात्र शांत होता। अस्वस्थतेचं एकही लक्षण त्याच्यात दिसत नव्हतं। त्याने डॉक्टर स्टडलला धन्यवाद दिले व कोर्टरूम मध्येच बसायला सांगितलं। नंतर हंट ज्युरीकडे वळला। हंट म्हणाला, डेलेनी सेटचे स्क्रू काढू शकला नाही, त्या अर्थी विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झालेला नाही। याचाच अर्थ डेलेनीने आत्महत्या केली असा होतो। डेलेनी हा मुरब्बी दारुडा होता, अस्थिर मनाचा, चिडचिडा व तापट होता। तो मरायच्याच आदल्या रात्री डेलेनीचं त्याच्या पत्नीशी कडाक्याचं भांडण झालं होतं।
त्याने तिला मारहाण केली होती. गेली 4 वर्षे त्याचा राग, मार खाणं व सतत दारू पिणं सहन करीत आली होती. एवढं होऊनही ती पतिनिष्ठ होती, पतीशी प्रामाणिक होती. शेवटी तिची सहनशक्ती संपली व तिने डेलेनीला सोडून जाण्याचा निश्चय केला. त्याचा पैसाही संपला होता. पत्नी व पैसा दोन्ही सोडून गेल्यावर अशा अपंग अवस्थेत जगणं त्याला अशक्य झालं. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. त्याला माहित होतं की आपल्याला अपघाती मरण आलं तर गिल्डा विम्याच्या पैशांसाठी क्लेम करेल, दावा करेल व 5,000त आपलं सर्व देणं फिटून उरेल. त्यात ती जगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे डेलेनीनं आत्मघात केला. मला स्पष्टपणे जाणवलं की ज्युरीला हा तर्क पटला नाही. त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडला नाही. डिस्ट्रिक्ट वकिलाच्या सततच्या आग्रही कथनामुळे की डेलेनीचा हात सेटच्या स्क्रूपर्यंत पोहोचू शकला नाही. हंटचा युक्तिवाद म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे होता. यावर हंट म्हणाला, ज्युरी व न्यायाधीश महोदय, मी आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवितो की डेलेनी सेटच्या स्क्रूपर्यंत स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने कसा पोहोचू शकला, त्याने मागील पाटी कशी काढली. मी डॉक्टर स्टर्लला पुन्हा साक्षीसाठी पाचारण करतो. डॉक्टर स्टर्ले स्टँडकडे जात असताना मी ज्युरीकडे पाहिलं. त्यांच्यात उत्सुकता शिगेला पोचली होती आणि डिस्ट्रिक्ट वकील बावचळल्यासारखा हंटकडे पाहत होता. हंट म्हणाला, डॉक्टर साहेब, 3 दिवसांपूर्वी मी तुम्हाला फोन करून माझ्यासाठी एक गोष्ट जमू शकाल का असं विचारलं होतं. तुम्ही कोर्टाला मी तुमच्यासाठी कशाबद्दल आणि काय बोललो होतो हे सांगाल का? तुम्ही मला अशा एका पेशंटला शोधून काढा ज्याच्या डेलेनीच्या रोगाची हुबेहूब अगदी त्याच्याच असलेली लक्षणं आहेत असा पेशंट शोधायला सांगितलं होतं, डॉक्टर स्टर्ले म्हणाले. तुम्ही अशा पेशंटचा शोध घेतला, डॉक्टर स्टर्ले? हंटनं विचारलं. सध्या माझ्या ट्रीटमेंटमध्ये असे 6 पेशंट आहेत ज्यांच्या डेलेनीचीच लक्षणं आहेत. हंट न्यायाधीशाकडे वळून म्हणाला, न्यायाधीश महोदय, मला यापैकी एकाला या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवायला बोलवण्याची परवानगी द्यावी. डिस्ट्रिक्ट वकिलानं ऑब्जेक्शन सर म्हणून हरकत घेतली. यावेळी जजांनी हंट व डिस्ट्रिक्ट वकिलाला जवळ बोलावून समजावलं की हे प्रात्यक्षिक ब्लिजो केबिनमध्ये होईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट वकिलाने डेलेनी व हा प्रात्यक्षिक देणारा पेशंट या दोघांचेही केस पेपर्स तपासावे व नंतर केसची कार्यवाही सुरू झाली की सर्व प्रक्रिया होईलच. दोन्ही पक्षांना हा मुद्दा पटला व या मुद्द्यावर कोर्टाची कार्यवाही आजच्यापुरती संपल्याची घोषणा न्यायाधीशांनी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्ल्यूजे केबिन माणसांनी फुलून गेली होती. जज व ज्युरी व्यतिरिक्त तिथे 2 मेडिकल तज्ज्ञ, बूस, मेडॉक्स, हंट, डिस्ट्रिक्ट वकील व मी बैठकीत हजर होतो. डेलेनीच्या व्हीलचेअरमध्ये एक बारक्या अंगकाठीचा नाजूक दिसणारा माणूस बसला होता. त्याचं नाव होलमन होतं. हंटनं त्याला स्टोअर रूममध्ये जाऊन अलमारीवर ठेवलेल्या टूलबॉक्समधून स्टीलचा स्क्रूड्रायव्हर घेऊन यायला सांगितलं. होलमन स्टोअर रूममध्ये गेला. त्याच्या मागे मागे जज व ज्युरी आणि ज्यांना दाटीतून जाता आलं ते गेले. मी आरोपी पक्षाचा प्रतिनिधी असल्यामुळे सगळ्यात समोर होतो. आम्ही सर्वांनी पाहिलं की होलमनने हुकसारख्या काडीनं टूलबॉक्सवरून खाली ओढली. ती त्याच्या मांडीवरच पडली. बरेचसे सुट्टे भाग खालच्या फरशीवर पडून विखुरले, परंतु स्क्रूड्रायव्हरच त्याच्या मांडीवरच पडलेले सर्वांनी पाहिले. पाहिलंत? हंट सहजपणे म्हणाला. ते स्क्रूड्रायव्हर फरशीवर पडले नव्हते. हंटनं हाच प्रयोग होलमनला 5दा करायला लावला व प्रत्येक वेळी टूलबॉक्स खाली पडली तेव्हा प्रत्येक वेळेला स्क्रूड्रायव्हर होलमनच्या मांडीवर पडले. यावेळी मी डिस्ट्रिक्ट वकिलाला अस्वस्थ होताना व ज्युरी मेंबर्सना आश्चर्याने एकमेकांकडे पाहताना पाहिलं. नंतर हंट सर्वांना उद्देशून म्हणाला, आता आपण बैठकीत जाऊ व टीव्ही सेटच्या मागच्या पाटीचे स्क्रू काढू शकतो का ते पाहू. आम्ही सर्व होलमनच्या मागोमाग बैठकीत आलो. हंट होलमनला म्हणाला, मिस्टर होलमन, या पाटीचे खालचे 2 स्क्रू काढण्याचा प्रयत्न करा, बघा निघू शकतात का ते. होलमनने व्हीलचेअर सेटपर्यंत नेली. हे जमण्यासारखं दिसत नाही. त्याने हात खाली करून मग सांगितलं, तो स्क्रूपेक्षा 18 इंच दूर होता. यावर हंट म्हणाला, हरकत नाही, आता मी सांगतो तसा विचार करा. अशी कल्पना करा की तुम्ही डेस्पेरेट झाला आहात आणि आपल्याला इजा झाली तरी चालेल, पण आपण युक्तीने त्या स्क्रूपर्यंत पोहोचायलाच हवं. कितीही प्रयत्न करावा लागला तरी तुम्हाला त्या स्क्रूपर्यंत पोहोचणं कुठल्याही परिस्थितीत आवश्यक आहे. अशी टोकाची भूमिका घ्या व निकराने सर्व शक्तीपणाला लावा. मी हे स्क्रू काढीनच असा निश्चय करा व तुम्ही तिथं पोहोचला की आपण आत्महत्या करतोय असं वाटू द्या. अर्थात ही कल्पनाच राहील. होलमन जवळ एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवण्यात आला. आता व्हा पुढे, हंट म्हणाला. त्या स्क्रूपर्यंत पोहोचण्याचा निकरचा प्रयत्न करा. त्या बैठकीत एकाएकी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. माझ्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू जमले. डोळ्यात उत्सुकता इतरांसारखी होती. होलमनने
खूप प्रयत्न करून खुर्ची सेटच्या अगदी जवळ नेली. नंतर त्याने उजवा हात खुर्चीच्या हातावर टेकवला आणि आपलं शरीर शक्य तितकं उंच म्हणजे सीटवर उंच केलं. या स्थितीत बरेच सेकंद राहिल्यावर त्याने आपलं डोकं खाली खोलवर वाकवलं व खुर्चीला धक्का देऊन मागे केलं. या धक्क्यामुळे खुर्ची तिरकस झाली आणि होलमनचा हात एकदम खाली गेला व त्या क्षणी खुर्ची कलंडल्यामुळे होलमन पुढे कलंडला व फरशीवर पडला. त्याला इजा जरी झाली नाही तरी तो भांबावल्यासारखा झाला. हे पाहून एक पोलीस अधिकारी समोर मदतीला आला व हंटने त्याला रोखले. होलमन या पडण्यामुळे घाबरला होता व आता त्याचं तोंड टीव्ही सेट समोर होतं व शरीर फरशीवर. हंट होलमन जवळ गेला व आस्तेने म्हणाला, मिस्टर होलमन, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे होलमन. त्यानं दोन्ही हात फरशीवर दाबून आपलं शरीर पुढं ओढलं. स्क्रू ड्रायव्हर जवळ हाताजवळ होता. त्याने सहजपणे मागील पाठीवरचे व खालील स्क्रू बाहेर काढले आणि पाठी सेट पासून वेगळी केली. असे करताना त्याला कोणताही त्रास झाला नाही. सर्वजण गंभीर होऊन निशब्द होऊन त्याच्याकडे पाहत असतानाच होलमननं स्वतःच शरीर गादीची गुंडाळणी करतो त्याप्रमाणे फिरवले व पाण्याचा ग्लास उंचावला. 2 घोट पाणी प्याला व तोंड खाली फरशीवर टेकवलं. हंट होलमनला म्हणाला, असेच पडून राहा, हलू नका. नंतर बैठकीतील सर्वांवर नजर फिरवीत त्यानं मला पाहिलं व म्हणाला, मिस्टर रिगन, कृपा करून इकडे या. मी होलमनच्या स्थिर शरीराजवळ जाऊन उभा राहिलो. हंट म्हणाला, तुम्ही नीट आठवून सांगा, तुम्ही आता आत आलात तेव्हा डेलेनी याच अवस्थेत इथे पडलेला होता? होय, मी सांगितलं. अगदी याच स्थितीत तो पडलेला होता. या केसमधील हा वेगळं वळण देणारा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरला. दुपारी कोर्ट सुरू झालं. डिस्ट्रिक्ट वकिलाने काहीतरी विरोध करायला हवा म्हणून वाद केला, पण ज्युरीच्या मनावर हंटच्या प्रात्यक्षिकाचा विलक्षण पगडा बसला होता. शिवाय हंटने असं काही प्रभावी, मुद्देसूद व जोरदार भाषण केलं की ज्युरीचं हंटच्या बाजूने सकारात्मक मन तयार होणं अनिवार्य होतं. एक अशक्यप्राय गोष्ट हंटने प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखवल्यामुळे शंकेला जागाच नव्हती. शेवटी हंट म्हणाला, जज महोदय व ज्युरी यांना माझी विनंती आहे की एका फुसक्या कारणासाठी मिसेस गिल्डाला दोषी न ठरवता त्यांना दोषमुक्त, अपराधमुक्त घोषित करण्यात यावे. ज्युरी 2 तासांपर्यंत एका खोलीत बसून चर्चा, विचार विमर्श करीत होते. हे 2 तास सर्वांनाच तणाव वाढवणारे व काळजीचे वाटले. ज्युरी सदस्य कोर्टात येऊन आपल्या जागी बसले. जज साहेबांनी आव्हान करता ज्युरीचा प्रवक्ता उभा राहिला व म्हणाला, गिल्डा इज नॉट गिल्टी. गिल्डा निर्दोष व निरपराधी आहे. आणि कोर्टातील अन्य उपस्थितांनी सुटकेचा उसासा टाकला. गिल्डा हंटच्या बाजूला येऊन उभी राहिली. तिचा चेहरा निस्तेज झाला होता. श्वासोश्वास जोरात सुरू होता. तिनं कोर्ट बाहेर जाताना माझ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. मी घाईनं बाहेर पडायच्या दाराकडे वळलो तेव्हा ती गर्दीत मिसळली होती. मी गर्दीतून वाट काढत नेमका मेडॉक्सवर आदळलो. त्यानं माझ्याकडे रागानं पाहिलं व तो चेकाळलेल्या लांडग्यासारखा झाला होता. तो म्हणाला, युक्ती चांगली होती. गिल्डा भाग्यवान ठरली, पण तिला पैसे मिळणार नाहीत हे लक्षात ठेव. एवढ्यात लॉसनं हंट आमच्यात सामील झाला व म्हणाला, ती सुटेल याची मला खात्री होती. चूक ती या ट्रिकमुळे सुटली. ती गिल्टी आहे असं म्हणून मेडॉक्स आपल्या कारकडे चालू लागला. श्रोतेहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.